नगरपालिका निवडणुकीला बहुमत चांगलं यश तुम्हाला मिळाले. आता जिल्हा परिषद पंचायत निवडणूक काय सांगाल? नगरपालिकेनंतरची आता जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक ही सुद्धा आम्ही शिवसेना, भारतीय जनता पार्टी आणि रिपब्लिकन युतीच्या माध्यमातूनच लढवत आहे. निश्चितपणे निवडणुकीच्या नगरपालिकेच्या निवडणुकीमुळे कार्यकर्त्यांचा विश्वास अधिक चांगल्या पद्धतीने तयार झालेला आहे. आत्मविश्वास आहे कार्यकर्त्यांकडं आणि या पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीत याही वेळेला आम्ही अतिशय चांगले यश मिळवू अशी आम्हाला आणि कार्यकर्त्याला खात्री आहे. सगळ्यांचं लक्ष खेडी पंचायत समिती लागले. खेडी जिल्हा परिषद पंचायत समिती काय सतीश मोरे जिल्हाध्यक्ष यांची पत्नी आहे, दुसरीकडे तालुक्याचे विनोद भोरस सुद्धा उभे आहेत. काय सांगाल इकडे? ते आमचे दोन्ही कार्यकर्ते सक्षम आहेत, चांगल्या पद्धतीने संघटनेचंही काम करत आहेत. जनमानसामध्ये एक वेगळ्या पद्धतीची त्यांची प्रतिमा आहे आणि खेरडीची जनता निश्चितपणे यावेळी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या बाजूनं कौल देतील हा मला आत्मविश्वास आहे. आत्ताभर उमेदवार समोर उभे असताना एकंदरीत कसं वाटतं खेरडी? शेवटी लढाई आहे, कोण कमी नसतो आणि आम्ही पण त्याच ताकदीनं लढाई लढतो आहे. एकंदरीत लोकांसमोर आता कोणते प्रचाराचे मुद्दे असतील काय सांगाल? बाबा, गेल्या 8 वर्ष जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका झालेल्या नाहीत. ग्रामीण भागातले अनेक प्रश्न आहेत, म्हणजे वैयक्तिक गावागावांचे प्रश्न आहेत, तसे सार्वजनिकही प्रश्न मोठ्या प्रमाणात आहेत. रोजगाराचे प्रश्न आहेत, महिला भगिनींचे प्रश्न आहेत आणि यासाठी भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आणि देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज महाराष्ट्रामध्ये जी घोडदौड सुरू आहे त्या घोडदौडीमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये जर भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या युतीच्या उमेदवारांना जर संधी मिळाली तर निश्चितपणे जो गेल्या 8 वर्षाचा विकास थांबलेला आहे तो अधिक ताकदीनं आणि अधिक जोरकसपणे होईल याची आम्हा सगळ्यांना खात्री आहे. शेवटचा प्रश्न आहे, शिरगाव पंचायत समिती गणामध्ये आपली स्वतः घरातले व्यक्ती आहेत, मेहुणी आपली उभी आहे, काय सांगायचं? तिथल्या कार्यकर्त्यांची त्या स्वतः ॲडव्होकेट आहेत, सार्वजनिक क्षेत्रात काम करत आहेत, सहकार क्षेत्रामध्ये काम करत आहेत. त्यांचं गाव ते आहे त्यांच्या मिस्टरांचं आणि त्या माध्यमातून सर्व कार्यकर्त्यांच्या एक मागणीमुळं दोन्ही पक्षांनी त्यांना त्या ठिकाणी उमेदवारी द्यायचा निर्णय केलेला आहे. थँक्यू. धन्यवाद. आपलंही सगळ्यांचं असंच सहकार्य जसं या अगोदर आम्हाला झालं तसंच यापुढच्या या निवडणुकीत राहो, त्यासाठी आपल्याही सर्वांना आणि मीडिया चॅनेलना आमच्या मनापासूनच्या शुभेच्छा आणि धन्यवाद.